अजित पवारांच्या कुटुंबालाही वाटते घातपाताची शक्यता। पार्थ पवार आणि पवार कुटुंब घेणार पंतप्रधान मोदींची भेट। व्हीएसआरची सगळी विमानं रोखण्याची करणार मागणी, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीआयडीकडून तपास सुरू। व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीची सीआयडीकडून चौकशी। व्ही.के. सिंग सीआयडी कार्यालयामध्ये दाखल। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध। 7 जागांसाठी केवळ 7 उमेदवार आल्यानं निवडणूक बिनविरोध। औपचारिक घोषणा मात्र बाकी। सुप्रिया सुळेंनी मवियातले मित्र पक्षांचे मानले आभार, तर संध्याकाळी ठाकरे कुटुंबियांची भेट घेणार असल्याचीही माहिती। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ नाराज। मुलाला राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानं बोलून दाखवली नाराजी। भारत इंग्लंड सामन्याच्या पासवरनं विधान परिषदेमध्ये गदारोळ। एमसीए मनमानी कारभाराविरोधात आमदारांकडून खंत व्यक्त, तर क्रीडा मंत्र्यांकडून पास उपलब्ध करून देण्याचं आश्वासन। महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर। सलग 5व्या वर्षी अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज। भारत सरकारकडून खामेनींना श्रद्धांजली अर्पण। भारताच्या परराष्ट्र सचिवांची इराणी दूतावासाला भेट। भारताकडून इराणबाबत पहिल्यांदाच भूमिका जाहीर। भक्तिमय वातावरणात तुकाराम बीज सोहळा संपन्न। देहू नगरीत भाविकांनी दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली। आणि क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चेंडोक जोडी विवाहबद्ध। अर्जुन तेंडुलकरच्या लग्नामध्ये सेलिब्रिटी उद्योगपती नेतृत्वांची हजेरी। पार्थ पवार आणि कुटुंबीय हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचं देखील आपल्याला कळतंय। सूत्रांनी अशी माहिती दिली, अजितदादांच्या अपघात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी कुटुंबियांच्या वतीने केली जाऊ शकते। व्हीएसआरची सर्व विमानं जमिनीवर यावीत अशी कुटुंबाची इच्छा आहे। त्यांची विमानं त्वरित ग्राउंड केली जावीत अशी मागणी जी आहे ती केली जाते। मुख्यमंत्री मोदींची भेट आमच्या उपमुख्यमंत्री बहिणी होत्या, पत्नीबाई होते, मी होतो, पार्थ पवार सुद्धा होते, त्याचबरोबर ते ऋषभ साहेब सुद्धा होते। त्यावेळेला सीबीआयची आम्ही चौकशीची मागणी केली होती। आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही सभागृहाचे आमदार मुख्यमंत्री महोदयांना भेट देऊन जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याबद्दलची नापसंती आणि पुढे लवकरात लवकर चौकशी सर्व बाजूने जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणणं केलं जात आहे, व्यक्त केलं जात आहे, त्याच्यासहित परिपूर्णपैकी चौकशी त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मनातली भावना। हे सर्व एक लक्षात घ्या, डीजीसीएच्या प्रथमदर्शनी अहवालात ज्या पद्धतीच्या घोडचुका आढळून आल्या त्यामुळे ही शंका बळावलेली आहे। व्हीएसआर व्हेंचरच्या ज्या पद्धतीनं फ्लायच्या संदर्भात निष्काळजीपणा केला गेलेला आहे त्यामुळे ही शंका अधिक बळावते आहे। त्यामुळेच आज राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी आणि राज्यसभेचे आता ज्यांनी उमेदवारी भरली ते आमचे पार्थदादा, जयदादा या सर्वांनी हे शंका उपस्थित केल्या असतील तर ह्या पक्षाच्या आमदारांनी पण त्यांच्याकडे सर्वांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत। त्यामुळे आता ह्या गोष्टीला खऱ्या अर्थानं न्याय मिळवण्याकरता त्या जर माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून तसं निवेदन करत असतील तर निश्चितच मला असं वाटते तपासाला आणखी गती येईल, कारण महाराष्ट्राच्या शंका दिवसेंदिवस बळावत आहेत। त्याचं कारणच त्यांनी स्वतः सुनेत्रा वहिनींनी यामध्ये लीड केलाय। त्यामुळे आता काही आम्हाला अशी अपेक्षा आहे की 100% आता या तळाशी आम्हाला जाता येईल आणि इतक्या दिवसाचं आम्ही जे झगडतो त्याला सुद्धा आता आम्हाला मूर्त रूप आल्यासारखं वाटतंय। फक्त पवार कुटुंबच नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनाही या संदर्भात शंका आहे। या संदर्भात बुधवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एक महत्त्वाची घडामोड घडली। राष्ट्रवादीच्या सुमारे 20 आमदारांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली। या बैठकीत
विमान दुर्घटनेबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। DGCAने सादर केलेल्या अहवालावर आमदारांनी अनेक शंका उपस्थित केल्यात। तसंच या प्रकरणाचा अधिक सखोल तपास व्हावा अशी मागणी करण्यात आल्याची माहिती मिळते। तर आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या बैठकीत नेमकं काय घडलं, काय चर्चा झाली, एक नजर टाकूयात। यामध्ये विमान अपघाताप्रकरणी सीबीआय चौकशी कधी करणार अशी आमदारांनी विचारणा केली। विमान अपघाताचा अधिक सखोल तपास व्हावा अशी मागणी जी आहे ती 20 आमदारांकडून करण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांकडून प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा करण्यात आली, त्यांनी चर्चा केलेली आहे। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर अजित पवारांच्या अपघातानंतर मिळालेल्या वस्तू आमदारांना त्यांनी दाखवल्या। अजित पवार यांची चप्पल आणि घड्याळ आमदारांना दाखवण्यात आलं। रोहित पवार यांच्याप्रमाणे अजित पवार कुटुंबियांना सुद्धा अजित पवार यांचा अपघात हा घातपात असण्याची शक्यता वाटते अशी माहिती सूत्रांकडून येते। त्यामुळे अजित पवार अपघात प्रकरणामध्ये पार्थ पवार आणि कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे। विमान अपघात प्रकरणाबाबत सखोल चौकशी केली जावी आणि VSRची सगळी विमानं ही जमिनीवरती आणली जावीत ही कुटुंबियांची इच्छा असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून येते। अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर होते। प्रणाली कापसे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रणाली, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, रोहित पवार यांच्याप्रमाणेच अजित पवार कुटुंबियांना सुद्धा घातपाताची शक्यता वाटते अशी माहिती येते। अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहोत की ही माहिती सूत्रांची पुढे येते आहे। अजित पवार कुटुंबीय जे आहेत त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये काहीतरी घातपात असल्याची शंका वाटते आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी। गरज पडली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटू असं कुटुंबियांचं म्हणणं असल्याची सूत्रांची माहिती मिळते। आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर एकूण आताची जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री यांना तर आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे सगळे आमदार जाऊन भेटणारच आहे। DGCA अहवाल आहे त्या अहवालामध्ये सुद्धा अनेक त्रुटी असल्याचं या आमदारांचं म्हणणं होतं आणि म्हणून या सगळ्याच आमदारांनी मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची वेळ मागलेली होती। जी माहिती मिळते त्यानुसार आज संध्याकाळची वेळ मिळालेली आहे आणि त्यानुसार राष्ट्रवादीचे हे सगळे आमदार आज संध्याकाळी भेटायला जाणार आहेत मुख्यमंत्री यांना। पण त्याचबरोबर गरज पडली तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटण्याकरता ही सगळी मंडळी जी आहे ती जाऊ शकतील। किमान कुटुंबीय जे आहेत, अजित पवार कुटुंबीय जे आहेत ते तरी पंतप्रधानांची भेट घेतील आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी। नाहीतर VSRचे एवढंच नाही तर VSRचे केवळ 4 विमानं जी आहेत ती आत्ताच्या घडीला ग्राउंड करण्यात आलेली आहे। तर संपूर्ण विमानं त्यांच्या या विमान कंपनीची जेवढी विमानं आहे ती सगळी ग्राउंड करण्यात यावी अशी मागणी सुद्धा कुटुंबियांची असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। बरं, प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगूया की रोहित पवार यांच्याप्रमाणेच अजित पवार कुटुंबियांना सुद्धा अजित पवार यांचा अपघात हा घातपात असण्याची शक्यता वाटते अशी माहिती सध्या सूत्रांकडून येते। त्यामुळे अजित पवार अपघात प्रकरणात पार्थ पवार आणि कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार अशी माहिती सध्या समोर येते। विमान अपघात प्रकरणाबाबत सखोल चौकशी केली जावी आणि VSRची सगळी विमानं जमिनीवरती आणली जावी अशी कुटुंबियांची इच्छा असल्याची माहिती सूत्रांकडून येते। आपण बघितलं होतं CID कडून सुद्धा VSR संदर्भातली चौकशी पूर्ण सुरू झालेली आहे। मात्र आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट अशी आहे की रोहित पवार यांच्याप्रमाणेच अजित पवार कुटुंबियांना सुद्धा अजित पवार यांचा अपघात हा घातपात असण्याची शक्यता वाटते। यापूर्वी आपण बघितलं रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषद घेतल्यात आणि या पत्रकार परिषदांमध्ये या प्रेझेंटेशनमध्ये कशा पद्धतीच्या शंका आहेत, कशा पद्धतीने अपघात हा घातपात असू शकतो याची शक्यता त्यांनी सांगितलेली होती। आणि यानंतर आजच्या दिवसातली आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी अशी की रोहित पवार यांच्याप्रमाणेच अजित पवार कुटुंबियांना देखील अजित पवार यांचा अपघात हा घातपात असण्याची शक्यता वाटते अशी माहिती समोर येते। सूत्रांकडून ही माहिती समोर येते। त्यामुळे अजित पवार अपघात प्रकरणात पार्थ पवार आणि कुटुंबीय देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार अशी माहिती सध्या येते आणि विमान अपघात प्रकरणाबाबत सखोल चौकशी केली जावी आणि VSRची सगळी विमानं ही थांबवावीत अशी माहिती सूत्रांकडून येते। आपल्यासोबत बोलण्यासाठी अमोल मिटकरी त्यांच्याकडे आपण जाऊया। अमोल मिटकरी जी आपण बघतो तर रोहित पवारांप्रमाणेच पवार कुटुंबियांना सुद्धा आता घातपात असण्याची शंका वाटते। नाही, नक्कीच हे सर्व एक लक्षात घ्या। DGCAच्या प्रथमदर्शनी अहवालात ज्या पद्धतीच्या घोडचुका आढळून आल्या त्यामुळे ही शंका बळावलेली आहे। VSR व्हेंचरच्या
ज्या पद्धतीनं फ्लायच्या संदर्भात निष्काळजीपणा केला गेलेला आहे त्यामुळे ही शंका अधिक बळावते आहे. त्यामुळेच आज राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी आणि राज्यसभेचे आता ज्यांनी उमेदवारी भरली ते आमचे पार्थदादा, जयदादा या सर्वांनी हे शंका उपस्थित केल्या असतील तर ह्या पक्षाच्या आमदारांनी पण त्यांच्याकडे सर्वांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. त्यामुळे आता ह्या गोष्टीला खऱ्या अर्थानं न्याय मिळवण्याकरता त्या जर माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून तसं निवेदन करत असतील तर निश्चितच मला असं वाटतं या तपासाला आणखी गती येईल. कारण महाराष्ट्राच्या शंका दिवसेंदिवस बळावत आहेत. त्याचं कारणच त्यांनी स्वतः सुनेत्रा वहिनींनी यामध्ये लीड केलाय. त्यामुळे आता काही आम्हाला अशी अपेक्षा आहे की 100% आता या तळाशी आम्हाला जाता येईल आणि इतक्या दिवसाचा आम्ही जे झगडतो आहोत त्याला सुद्धा आता आम्हाला मूर्त रूप आल्यासारखं वाटतंय. बरं, मिटकरीजी धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. तर अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीआयडीकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे. VSR व्हेंचर्सचे VK सिंग यांची सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली आहे. VSRचे काही अधिकारी कर्मचारी यांची सुद्धा यावेळेला चौकशी सुरू आहे. आपण सध्या जो फोटो बघतो त्यामध्ये आपल्याला VK सिंग हे VSRचे मालक आहेत ते दिसत आहेत. या दृश्यांमध्ये त्यांची सीआयडीकडून आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. VSRचे VK सिंग यांची सीआयडी चौकशी आता सुरू झाली आहे. या तपासातून आणखीन कुठल्या नव्या गोष्टी समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. अजितदादांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू आणि या सीआयडी चौकशीमध्ये VSRचे काही अधिकारी आहेत, काही कर्मचारी आहेत, यांची सुद्धा सीआयडीकडून चौकशी केली जाते. मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्राला शब्द दिला होता. वारंवार रोहितकडूनही ती मागणी होतीये, जयकडूनही ती मागणी झालेली, तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म तुमच्या चॅनलवरही लावली आणि महाराष्ट्रावर अजितदादावर प्रेम करणारी जी तमाम जनता आहे ती त्यांचे दादावर प्रेम करणारे जी लोक आहेत ती महाराष्ट्रातली सगळीच अस्वस्थ आहेत आणि ती जी भावना आहे त्या म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया बघितला, लोकांना भेटला तर कुठेतरी अस्वस्थता आहे आणि सगळ्यांची एवढीच मागणी आहे की एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी, ही मागणी आहे. सीआयडीच्या तपासाला 1 महिना होऊन गेला आणि खूप आधी चौकशीसाठी त्यांना बोलवायला पाहिजे होतं असं विधान योगेंद्र पवारांनी केलंय. महिना होऊन गेला, सीआयडीने खूप आधी त्यांना बोलवायला पाहिजे होतं. पण आता जे पुरावे आमच्या समोर येत आहेत ते आम्हीच सगळे कुटुंबातले सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही ते पुरावे आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला यश आम्हाला मिळतंय असं आम्ही समजतो. पण ही चौकशी खूप आधी व्हायला पाहिजे होती. आज पण आमची मागणी आहे की VSRचे फक्त लेअर जेट 4 नाही पण सगळे जे त्यांचे विमानं आहेत ते ग्राउंडेड झाले पाहिजेत. त्यांच्या कंपनीच्या मालकावर आणि सगळे जे कंपनीतले संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. VSR कंपनीचा मालक संचालक VK सिंग याला आज CIDने तपासासाठी पुण्यात बोलवलंय अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. CIDच्या ऑफिसमध्ये त्याची तपासणी चालू आहे, चौकशी चालू आहे. या VK सिंगला तातडीने अटक करावी अशी आमची मागणी आताही आहे आणि मागच्या वेळी केली होती आम्ही. CIDने आता जर त्याला चौकशीसाठी बोलवलंय तर त्याला सोडून न देता त्याला तातडीने अटक केली पाहिजे. त्याचा मुलगा रोहित सिंग यालाही अटक करण्याची मागणी आम्ही केली कारण तोही त्या कंपनीत संचालक आहे. देशातल्या ज्या विमानांचे अपघात झालेत त्यांच्या मालकांना अशा पद्धतीच्या चौकशीच्या आधीच अटक करण्यात आली होती.